हॅलो, गुड इव्हनिंग. खूप दिवसानंतर पुन्हा एकदा महत्त्वाच्या टॉपिकवर एक व्हिडिओ घेऊन आलोय ऑन आवर फेवरेट यूट्यूब चॅनल किरण कोलते बायोलॉजी अकॅडमी. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर HSC बायोलॉजी पेपर. बोर्डाच्या बायोलॉजी या विषयाच्या पेपरसाठी 2021 साठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, ज्याच्यात आज आपण 2 आणि 3 मार्काचे म्हणजे सेक्शन बी आणि सेक्शन सी याच्यात ज्या 2 आणि 3 मार्का शॉर्ट नोट येतात, त्याचबरोबर सेक्शन डी मध्ये लॉंग आन्सर क्वेश्चन जे 4 मार्काला येणार आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तो जी काही तुमच्याकडे आता जी क्वेश्चन बँक तुमच्या स्क्रीनवर येणार आहे, ती क्वेश्चन बँक डेफिनेटली 80 to 90% क्वेश्चन्स आर गोइंग टू कम फ्रॉम धिस क्वेश्चन बँक. इज इट क्लिअर? पुढच्या व्हिडिओमध्ये 1 मार्काचे व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन नक्की घेऊन येईल. आणि तुमच्या काही सजेशन असतील, तुमच्या काही अवघड टॉपिक तुम्हाला वाटत असतील तर त्या टॉपिकची नावं टाका. डेफिनेटली पुढच्या वेळेस त्याच्यावर मी व्हिडिओ पोस्ट करेल. चलो, तो 2 आणि 3 मार्काच्या शॉर्ट नोट मध्ये काय येऊ शकतं सेक्शन बी आणि सेक्शन सी मध्ये. तर स्केच अँड लेबल टीएस ऑफ अँथर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स या चॅप्टर मधून हा प्रश्न आहे. स्केच अँड लेबल पोलन ग्रेन प्रश्न येऊ शकतो. स्केच अँड लेबल पोलन ग्रेन आणि मेल गॅमेटोफाइट दोन वेगळ्या डायग्राम आहेत, त्याच्यात चूक करायची नाहीये. गिव्ह फ्लोरल अडॅप्टेशन फॉर ऑर्निथोफिली. बर्ड पॉलिनेशनचे फ्लोरल कॅरेक्टरिस्टिक फीचर तुम्हाला लिहायचे. बर्ड पॉलिनेटेड फ्लावर मध्ये कोणते स्पेशल आपल्याला कॅरेक्टर पाहायला मिळतात ते इथं लिहायचे विथ एक्झाम्पल. गिव्ह फ्लोरल अडॅप्टेशन फॉर हायड्रोफिली वॉटर पॉलिनेशन. त्यानंतर राईट नोट ऑन आउट ब्रीडिंग डिव्हाइसेस. त्याच्यामध्ये तुम्ही युनिसेक्शुअलिटी, सेल्फ इंटॉप्टेबिलिटी, हर्कोगॅमी, त्याचबरोबर प्रोटॅन्ड्री आणि प्रोटोगायनी सारखे डायकोगॅमी हे पण लिहू शकता. इज इज क्लिअर? त्याच्यानंतर व्हॉट इज अ पॉलीएम्ब्रॉयनी अँड गिव्ह इट्स टाइप्स. तर कोणत्याही 2 टाईप आणि त्याची पॉलीएम्ब्रॉयनीची डेफिनेशन 2 किंवा 3 मार्काला. मेल ॲसेसरी सेक्स ग्लँड आणि त्याचे फंक्शन. कोणत्याही 2 मेल ॲसेसरी सेक्स ग्लँड येतील, मग त्यात प्रोस्टेट ग्लँड येईल किंवा सेमिनल वेसिकल येईल किंवा कॉपर ग्लँड येईल, त्याचे फंक्शन ते येऊ शकतं. राईट नोट ऑन सीमन हे 3 मार्काला येऊ शकतं. सीमन म्हणजे स्पर्मॅटिक फ्लुइड. डिस्क्राईब अ स्ट्रक्चर ऑफ मॅमरी ग्लँड. ब्रेस्टची डायग्राम काढायची आणि त्याचं डिस्क्रिप्शन 2 ते 3 पॉईंट लिहायचंय. स्केच अँड लेबल स्ट्रक्चर ऑफ स्पर्मची डायग्राम काढायला येऊ शकते किंवा आयडेंटिफाय ABC असाही प्रश्न इथे येऊ शकतो. डिस्क्राईब अ स्ट्रक्चर ऑफ ओवम सेकंडरी ऊसाइडची डायग्राम काढायची आणि त्याचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करायचंय. व्हॉट इज अ फर्टिलायझेशनची डेफिनेशन लिहा आणि त्याचे सिग्निफिकन्स, गिव्ह इट सिग्निफिकन्स. तर हे प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर राईट नोट ऑन इन विट्रो फर्टिलायझेशन, IVF, टेस्ट ट्यूब बेबी याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर व्हॉट इज अ कोलोस्ट्रम द फर्स्ट मिल्क विच हॅज गेट अ कम ड्युरिंग अर्लियर स्टेजेस ऑफ लॅक्टेशन पिरियड आफ्टर चाइल्ड बर्थ. द इनिशियल सिकी येलो कलर फ्लुइड विच इज रिच इन अँटीबॉडीज. ते जे फ्लुइड बाहेर येतं फ्रॉम द मॅमरी ग्लँड दॅट इज कॉल्ड एज कोलोस्ट्रम, त्याच्यावर एक शॉर्ट नोट येऊ शकते. कमेंट ऑन एनी 2 मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड. बर्थ कंट्रोलच्या कोणत्याही 2 मेकॅनिकल मेथड विचारल्या जाऊ शकतात. राईट नोट ऑन पार्च्युरेशन चाइल्ड बर्थच्या 3 स्टेप आहेत त्या इथं अपेक्षित आहेत. त्यानंतर गिव्ह 7 ट्रेट्स सिलेक्टेड बाय मेंडेल फॉर हिज एक्सपेरिमेंट. मेंडेलने जे 7 ट्रेट सिलेक्ट केले होते त्याच्यातले तुम्हाला 2 मार्काला आले तर 4 लिहायचेत आणि 3 मार्काला आले तर 6 लिहायचेत. इज इट क्लिअर? त्यानंतर राईट नोट ऑन इनकम्प्लीट डॉमिनन्स. मिराबिली जलापा किंवा स्नॅपड्रॅगन ह्या प्लॅन्टचं जे व्हाईट आणि रेड याच्यापासून जो पिंक F1 जनरेशन मध्ये आपल्याला फ्लॉवर मिळतात ते एक्झाम्पल तुम्ही इथं लिहिणं अपेक्षित आहे फ्लोचार्ट सहित. राईट नोट ऑन प्लिओट्रॉपी, सिकल सेल अॅनिमियाचं एक्झाम्पल फ्लोचार्ट सहित एक्सप्लेन करायचंय. डिस्क्राईब सेक्स डिटर्मिनेशन इन हनीबी, हॅप्लोडिप्लॉइड मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इन हनीबी, इथं पण फ्लोचार्ट अपेक्षित आहे. म्हणजे या 3 प्रश्नाला तुम्हाला फ्लोचार्ट अपेक्षित आहे. इज इज क्लिअर? राईट नोट ऑन PKU फेनिल कीटोन्युरिया याच्यावर शॉर्ट नोट येऊ शकते. ऑटोसोमल रेसेसिव्ह ट्रेट तुम्हाला इनहेरिटन्स आणि व्हॅरिएशन या चॅप्टर मधून हा प्रश्न येईल. त्यानंतर गिव्ह टाइप्स ऑफ क्रोमोझोम बेस्ड ऑन पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. 4 टाईप आहेत, मेटासेंट्रिक, टिलोसेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक आणि सब मेटासेंट्रिक. तर हे 4 टाईप त्याचे डायग्राम आणि पोझिशन ऑफ सेंट्रोमियर याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. डिफरन्शिएट बिटवीन X अँड Y क्रोमोझोम. X आणि Y क्रोमोझोम मध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. इथं तुम्ही डायग्राम पण काढू शकता आणि 4 पॉईंट तुम्हाला डिफरन्शिएटचे लिहायचे आहेत. व्हॉट इज टेस्ट क्रॉस, डेफिनेशन लिहा टेस्ट क्रॉसची. अ क्रॉस बिटवीन F1 विथ इट्स रेसिव्ह पॅरेंट
आणि गिव्ह इट्स सिग्निफिकन्स. इनहेरिटन्स व्हॅरिएशन, गिव्ह एम्स ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. ह्युमन जिनोम प्रोजेक्टचे एम्स काय होते, व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, हा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर डिस्क्राईब अ स्ट्रक्चर ऑफ लॅक ओपेरॉन. लॅक ओपेरॉनची डायग्राम खूप महत्वाची आहे. इन प्रेझेन्स ऑफ ग्लुकोज ओपेरॉन कसं रन होतं, अँड इन ॲब्सेन्स ऑफ ग्लुकोज ऑर इन प्रेझेन्स ऑफ ॲलोलॅक्टोज रॅक ओपेरॉन कसं रन होतं, त्याच्यावर लॉंग आन्सर प्रश्न पण येऊ शकतो. 3 ते 4 मार्काचा प्रश्न या टॉपिकवर येऊ शकतो. एनलिस्ट स्टेप्स इन डीएनए फिंगरप्रिंटिंग. डीएनए फिंगरप्रिंटिंगच्या स्टेप्स फक्त जेव्हा एनलिस्ट प्रकारचा प्रश्न येतो तेव्हा फक्त तुम्हाला स्टेप्स लिहायच्यात. गिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड. पुस्तकात टोटल 10 दिल्या, 3 मार्काला आले तर 6 लिहायच्यात आणि 2 मार्काला आले तर 4 कोड आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स लिहायच्यात. डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिओसोम. व्हेरेवर नेसेसरी इन द शॉर्ट नोट ॲज वेल ॲज इन द लॉंग आन्सर क्वेश्चन यू हॅव टू ड्रॉ द डायग्राम. न्यूक्लिओसोमचे डायग्राम पण काढा आणि त्याचं डिस्क्रिप्शन पण लिहा. डायग्रामला तुम्हाला 1 मार्क मिळेल जर 3 मार्काला शॉर्ट नोट आली तर. इज इज क्लिअर. राईट अ नोट ऑन ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. इथं पण तुम्ही डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन काढणं गरजेचं आहे. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन कशासाठी, ग्रिफिथ एक्सपेरिमेंट जो ग्रिफिथनी माईसवर केला होता बाय युझिंग अ स्ट्रेप्टोकॉकस निमोनिया बॅक्टेरिया. एक्सप्लेन अ क्रोमोझोमल ॲब्रेशन. क्रोमोझोमल ॲब्रेशन ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ओरिजिन आणि इव्होल्युशन या चॅप्टर मध्ये मिळेल. इज इट क्लिअर. त्याच्यात एक डायग्राम दिली आहे उजव्या साईडला, ती डायग्राम आणि 2 ते 3 प्रकार आहेत क्रोमोझोमल ॲब्रेशनचे, ते तुम्ही इथं लिहिणं अपेक्षित आहे. राईट नोट ऑन इंडस्ट्रियल मेलॅनिझम. इंडस्ट्रियल मेलॅनिझम तर हा पण ह्याचं पण उत्तर तुम्हाला ओरिजिन आणि इव्होल्युशन ह्या टॉपिक मध्ये मिळून जाईल. डिस्क्राईब अ डिफरंट टाइप ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम. मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन, त्याच्यात तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल. स्केच अँड लेबल रूट हिअर. प्लांट वॉटर रिलेशन मधला हा प्रश्न आहे, खूप सोपी डायग्राम आहे, 2 मार्काला येऊ शकते. गिव्ह फिजिओलॉजिकल रोल ऑफ ऑक्सिन. त्यानंतर गिव्ह फिजिओलॉजिकल रोल ऑफ जिबरलिन आणि फिजिओलॉजिकल रोल ऑफ ॲप्सिक ऍसिड. ऑक्सिन, जिबरलिन आणि ॲप्सिक ऍसिड. त्याचबरोबर सायटोकायनिनचे पण करून ठेवा. सायटोकायनिन. तर हे जे ह्या एका चॅप्टर मध्ये फक्त तुम्हाला हार्मोनचा स्टडी करायचा आहे. इज इट क्लिअर. आणि त्या हार्मोनचे फंक्शन्स किंवा त्यांचा रोल याचे तुम्ही कमीत कमी 5 ते 6 पॉईंट प्रत्येकाचे करून ठेवा. भरपूर हार्मोनचे फंक्शन हे सारखे आहेत, तर सिमिलर फंक्शन एका बाजूला काढा म्हणजे ते सगळ्या हार्मोनचे फंक्शन होऊन जातील. कमीत कमी ऑक्सिन, जिबरलिन आणि सायटोकायनिन दे आर हॅव्हिंग सम कॉमन फंक्शन. त्यानंतर मॅच द कॉलम. रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन मध्ये रेस्पिरेटरी सरफेस आणि ऑर्गन. रेस्पिरेटरी सरफेस, ऑर्गन आणि ऑर्गॅनिझम. कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये कोणता रेस्पिरेटरी सबस्ट्रेट कसा आहे, कोणचा ऑर्गन आहे, याचा जो चार्ट दिलाय त्याच्यावर मॅच द कॉलम प्रश्न येऊ शकतो. तो चार्ट एकदा नक्की पहा. त्यानंतर डिफरन्शिएट बिटवीन इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. इनलेशन ऑफ गॅसेस आणि एक्सपिरेशन, एक्झलेशन ऑफ गॅसेस. त्यावेळेस रिपकेज आणि थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये काय चेंजेस होतात, त्या 2 टॉपिकवर तुम्हाला डिफरन्शिएट करण्याचा प्रश्न येईल 2 किंवा 3 मार्काला. राईट अ नोट ऑन ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड. हा 3 मार्काला येऊ शकतो. 3 मार्काला कार्बन डायऑक्साईडचा ट्रान्सपोर्ट. इज इज क्लिअर. इन अ डिझॉल्व फॉर्म, थ्रू द प्लाझ्मा, इन अ बायकार्बोनेट फॉर्म अँड इन अ अलॉंग विथ हिमोग्लोबिन, कार्ब अमायनो हिमोग्लोबिन. इज इज क्लिअर. त्याच्यात तुम्हाला 3 मार्काची शॉर्ट नोट येऊ शकते. डिफरन्शिएट बिटवीन ओपन आणि क्लोज सर्क्युलेशन. सर्क्युलेशन मधून हा प्रश्न आहे. डिस्क्राईब अ पेरिकार्डियम. प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग प्रेझेंट अराउंड द हार्ट, त्याला आपण पेरिकार्डियम म्हणतो, तर त्याच्यावर शॉर्ट नोट येऊ शकते. डिस्क्राईब अ कार्डियक सायकल. चेंजेस ऑकर ड्युरिंग अ 1 हार्टबीट इनसाइड इन द हार्ट. त्याचं कार्डियक सायकल, इच कार्डियक सायकल लास्ट फॉर 0.8 सेकंद. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲट्रियल सिस्टोल, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल आणि जॉईंट डायस्टोल या 3 वर तुम्हाला 3 मार्काची शॉर्ट नोट येऊ शकते. दिस इज क्लिअर. डिफरन्शिएट बिटवीन आर्टरी अँड व्हेन, याच्यावर 3 मार्काला प्रश्न किंवा 2 किंवा 3 मार्काला शॉर्ट नोट येऊ शकते. राईट नोट ऑन ईसीजी. फादर ऑफ ईसीजी पण येऊ शकतं. इंथिऑन 1 मार्काला. तर ईसीजी वर 2 मार्काला किंवा 3 मार्काला शॉर्ट नोट अपेक्षित आहे. जर शॉर्ट नोट आली तर आपल्याला डायग्राम काढता आली पाहिजे. मी प्रत्येक वेळेस सांगतोय व्हेरेवर नेसेसरी यू हॅव टू ड्रॉ द डायग्राम. राईट नोट ऑन आर्टिफिशियल ॲक्वायर्ड इम्युनिटी. इथे तुम्हाला 2 किंवा 3 मार्काला ही शॉर्ट नोट येऊ शकते. त्याचबरोबर इनेट इम्युनिटी पण करून जा. इनेट इम्युनिटी. इज इज क्लिअर. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. डायग्राम पण येऊ शकते 3 मार्काला. 3 मार्काला याची फक्त डायग्राम पण येऊ शकते. स्केच अँड लेबल स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. गिव्ह टाइप्स ऑफ टी लिम्फोसाइट. ह्युमन हेल्थ अँड डिसीज मध्ये तुम्हाला टी लिम्फोसाइटचे टाईप मिळतील, तर कमीत कमी टाईप आणि 1 ओळीत त्याचं डिस्क्रिप्शन लिहिता आपल्याला आलंच पाहिजे. हा तुम्हाला 3 मार्काला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर नेम द पॉझिटिव्ह एजंट ऑफ मलेरिया. मलेरिया कशामुळे होतो, मॉस्किटोमुळे नाही, प्लाझ्मोडियम या
प्लाझ्मोडियम वायवॅक्स किंवा मलेरिया किंवा फाल्कीपॅरम याच्यामुळे तो मलेरिया होतो. त्यानंतर गिव्ह इट्स सिम्पटम्स, कोणते पण 3 ते 4 सिम्पटम्स तुम्हाला मलेरियाचे लिहिता आले पाहिजे. एक्सप्लेन अ मोड ऑफ इन्फेक्शन अँड कॉझल ऑर्गॅनिझम ऑफ एलिफंटायसिस जो निमॅटोडमुळे होतोय तर त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम वाउचेरिया बँकरॉफ्टी म्हणून आहे. तर आणि त्याचे 2-3 सिम्पटम तुम्हाला लिहिता आले पाहिजे. गिव्ह टाइप्स ऑफ कॅन्सरचे 5 टाईप पुस्तकात दिले, त्याचे 5 टाईप आणि एक्झाम्पल करून जा. राईट अ नोट ऑन एड्सची नोट येऊ शकते परीक्षेला. त्याचबरोबर स्ट्रक्चर ऑफ HIV व्हायरसची डायग्राम पण परीक्षेला येऊ शकते. इज इज क्लिअर. डिस्क्राईब इल इफेक्ट ऑफ अल्कोहोलिझम ऑन हेल्थ. अल्कोहोल दारू पिण्याचे विशेष कसे वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतात त्याच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट येऊ शकते. मॅच द कॉलम कार्सिनोजेनिक एजंट. या चॅप्टरमध्ये ह्युमन हेल्थ अँड डिसीज मध्ये कार्सिनोजेनिक एजंट आणि ऑर्गन अफेक्टेड याचा एक चार्ट दिलाय, त्याच्यावर मॅच द कॉलम प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हा चार्ट एकदा परफेक्ट बघून जा. इज इज क्लिअर. नेम द पॉझिटिव्ह एजंट ऑफ कॉमन कोल्ड अँड गिव्ह इट सिम्पटम्स आणि राईट अ नोट ऑन वॅक्सिनेशन. हे 2 स्टार क्वेश्चन आहेत का, सध्या करोना चालू आहे आणि हे प्रश्न करोनावर आधारित आहेत. त्यामुळे हे 2 प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत फॉर धिस अकॅडमिक एक्झाम. इज इज क्लिअर. त्यानंतर राईट अ नोट ऑन बिनाइन अँड मॅलिग्नंट ट्युमर. बिनाइन आणि मॅलिग्नंट ट्युमर मध्ये शॉर्ट नोट तुम्हाला विचारली जाऊ शकते. त्यानंतर हा एक स्टार प्रश्न आहे. गिव्ह रिझन सडन इंजुरी टू मेडुला ऑब्लांगाटा कॉज अ डेथ ऑफ पर्सन. कंट्रोल कोऑर्डिनेशन मध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळेल. एनलिस्ट द प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर. कोणत्याही 4 ते 6 प्रॉपर्टीज परफेक्ट करूनच जा. कळालं. प्रत्येक प्रॉपर्टी तुम्हाला 1 मार्क मिळून देईल. डिफरन्शिएट बिटवीन सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम याचे पण तुम्हाला 4 ते 6 पॉईंट लिहिता आले पाहिजेत. इज इज क्लिअर. त्यानंतर हा प्रश्न 3 मार्काला येऊ शकतो. सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये डिफरन्शिएट करायला. स्टेट द साइट ऑफ प्रोडक्शन अँड फंक्शन ऑफ सिक्रेटिन, गॅस्ट्रिन अँड सीसीके हार्मोन. सिक्रेटिन, गॅस्ट्रिन आणि सीसीके हार्मोन तयार कुठे होतात, विच ऑर्गन इज प्रोड्युसिंग दिस हार्मोन आणि त्याचं फंक्शन काय. 1-1 मार्काला येऊ शकतं. याला 1 मार्क, याला 1 मार्क आणि याला 1 मार्क. टोटल 3 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो. एनलिस्ट द हार्मोन सिक्रेटेड बाय पिच्युटरी ग्लँड. पिच्युटरी ग्लँडचे अँटेरियर लोबचे हार्मोन कोणते आहेत आणि पोस्टेरियर लोबचे हार्मोन कोणते आहेत याची नावं एकदा परफेक्ट करून जा. डिस्क्राईब अ हिस्टोलॉजी ऑफ थायरॉइड ग्लँड. टीएस ऑफ थायरॉइड ग्लँड ह्याची डायग्राम तुम्हाला काढता आली पाहिजे, तर ती डायग्राम एकदा परफेक्ट करा. टीएस ऑफ थायरॉइड ग्लँड. त्यानंतर नेम द सिक्रेशन ऑफ अल्फा, बीटा अँड डेल्टा सेल्स ऑफ आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्स अँड देअर रोल. म्हणजे अल्फा, बीटा, डेल्टा सेल कोणते हार्मोन प्रोड्यूस करतात आयसोलेट्स ऑफ लँगरहॅन्सच्या आणि त्याचं फंक्शन काय हे एकदा करून जा. 3 मार्काला हा प्रश्न अपेक्षित आहे. त्यानंतर गिव्ह द फंक्शन्स ऑफ मेनिंजेस अँड सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आणि मेनिंजेसचे फंक्शन 3 मार्काला येऊ शकतं किंवा 2 मार्काला येऊ शकतं किंवा राईट अ नोट ऑन मेनिंजेस असाही प्रश्न येऊ शकतो. गिव्ह द फंक्शन्स ऑफ हार्मोन ऑफ पॅराथायरॉइड ग्लँड. पॅराथायरॉइड ग्लँड विच इज अ प्रेझेंट बिहाइंड थायरॉइड ग्लँड त्याचे हार्मोन ते याच्यावर एक शॉर्ट नोट येऊ शकते. एक्सप्लेन द स्ट्रक्चर असोसिएटेड विथ डायन्सिफालन. डायन्सिफालन मध्ये तुम्हाला एपिथॅलॅमस, हायपोथॅलॅमस आणि थॅलॅमस याच्याबद्दल शॉर्ट नोट याच्यावर 4 मार्काचा प्रश्न अपेक्षित आहे. डिस्क्राईब अ टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड याची डायग्राम पण येऊ शकते किंवा शॉर्ट नोट पण येऊ शकते 3 मार्काला. राईट अ नोट ऑन हायपरथायरॉइडिझम. हायपरथायरॉइडिझम एक्सेस सिक्रेशन ऑफ थायरॉक्सिन त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये कोणते सिम्पटम्स पाहायला मिळतात ते 2-4 करून जा. स्केच अँड लेबल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन आय. डायग्राम करायची ह्युमन आयची जेथे तुम्हाला कोरॉइड, स्क्लेरा आणि रेटिना हे 3 लेअर आणि आतमध्ये लेन्स, त्याच्या अगोदर पुढचं चेंबर, ॲक्वियस ह्युमर आणि विट्रस ह्युमर हे व्यवस्थित करून जा. राईट अ नोट ऑन मेकॅनिझम ऑफ हिअरिंग. मेकॅनिझम ऑफ हिअरिंग ऑर्गन ऑफ कॉर्टायशी रिलेटेड आहे तर ते करून जा. ऑर्गन ऑफ कॉर्टाय काय आहे हे एक प्रश्न येऊ शकतो. ऑर्गन ऑफ कॉर्टी. इज इज क्लिअर. याच्यावर 1 मार्काला प्रश्न येऊ शकतो. डिस्क्राईब अ प्रोसेस ऑफ हार्मोन ऍक्शन. हार्मोन ऍक्शन कंट्रोल कोऑर्डिनेशन आणि हार्मोनल कोऑर्डिनेशन जिथं जॉईन होतोय चॅप्टर तिथे तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल हार्मोन ऍक्शनचं. मॅच द कॉलम. क्रेनियल नेचर ऑफ हार्मोन. क्रेनियल नर्व्स आहे. क्रेनियल नर्व्स मॅच द कॉलम. केमिकल नेचर ऑफ हार्मोन आणि एक्झाम्पल याचा एक चार्ट पुस्तकात दिलेला आहे. केमिकल नेचर ऑफ हार्मोन, पेप्टाइड हार्मोन, स्टेरॉइड हार्मोन हे जे एक्झाम्पल आहेत त्याचे. स्टेरॉइड हार्मोन मग प्रोजेस्टेरॉन असेल, तुमचा टेस्टोस्टेरॉन असेल, मग कोणचा हार्मोन कोणत्या टाईपचा आहे त्याचा एक चार्ट दिलेला आहे तो एकदा परफेक्ट करून जा. त्यानंतर व्हॉट इज बायोफोर्टिफिकेशन.
बायो फॉर्टिफिकेशनचे डेफिनेशन आणि त्याचे 2-3 एक्झाम्पल करून जा. मॅच द कॉलम. मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. मायक्रोब्स आणि ह्युमन वेलफेअरमध्ये तुम्हाला अँटीबायोटिक प्रोडक्शन, अल्कोहोलिक प्रिपरेशन, अल्कोहोलिक बेवरेजेस प्रिपरेशन, त्याचबरोबर व्हिटॅमिन, त्याचबरोबर तुम्हाला काय सीवेज ट्रीटमेंटमध्ये कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जातात, त्याचबरोबर इन फूड प्रिपरेशन कोणते आपण मायक्रो ऑर्गॅनिझम वापरतो, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक ऍसिड प्रोडक्शन असेल तर त्यासाठी कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जातात, तर त्याची जे चार्ट दिलेले आहे ते एकदा करून जा परफेक्ट. राईट अ नोट ऑन सीवेज ट्रीटमेंट, याच्यावर 3 मार्काला प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर बायोगॅस प्रोडक्शनची डायग्राम ही एक येऊ शकते, एकदा दोनदा बोर्डाला येऊन गेलेली आहे डायग्राम, 2 मार्क किंवा 3 मार्क. इज क्लिअर. त्यानंतर मॅच द कॉलम. बायो कंट्रोल एजंट. बायो कंट्रोल एजंट त्याचा एक चार्ट दिलेला आहे, तो एकदा परफेक्ट करून जा, तिथे एक येऊ शकतो मॅच द कॉलम टाइप ऑफ क्वेश्चन. सियानोबॅक्टेरिया ॲज अ बायो फर्टिलायझर 2 किंवा 3 मार्काला शॉर्ट नोट येऊ शकते. ॲनाबिना ॲज अ बायो फर्टिलायझर, ॲनाबिना ॲझोली ॲज अ बायो फर्टिलायझर, गिव्ह बेनिफिट्स ऑफ बायो फर्टिलायझर. हे खूप सोपं आहे, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. गिव्ह स्टेप्स इन रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्नॉलॉजी, हा प्रश्न 3 मार्काला येऊ शकतो किंवा याच्यावर 4 मार्काचाही प्रश्न येऊ शकतो. गिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हेक्टर. व्हेक्टर विच इज यूज इन अ recombinant DNA technology which carry DNA or gene, desired gene or gene of interest from one organism into the body of another organism. तो जो व्हेक्टर असतो त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर काय, त्याचे तुम्हाला 3-4 पॉईंट लिहिता आले पाहिजे. जीन थेरपी, जर्म लाईन जीन थेरपी आणि सोमॅटिक जर्म जीन थेरपी, यावर तुम्हाला शॉर्ट नोट येऊ शकते 3 मार्काला. राईट नोट ऑन आरईएन किंवा आरईएनचा फुल फॉर्म पण विचारला जाऊ शकतो, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम, त्याच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट येऊ शकते. डिफरन्शिएट बिटवीन एंडोथर्म आणि एक्टोथर्म, हा तुम्हाला 2 किंवा 3 मार्काला प्रश्न येऊ शकतो. 2 मार्कालाच येईल, 3 मार्काला येणार नाही. त्यानंतर नेम द इम्पॉर्टंट डिफेन्स मेकॅनिझम इन प्लांट अगेन्स्ट हार्बिव्हर्स. हार्बिव्हर्सच्या अगेन्स्ट प्लांटमध्ये कोणते डिफेन्स मेकॅनिझम आहे त्यावर शॉर्ट नोट येऊ शकते. त्यानंतर राईट नोट ऑन पॅरासिटिझम, त्याचबरोबर राईट नोट ऑन म्युच्युअलिझम आणि कॉमन्सलिझम, हे पण करून जा. एनलिस्ट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉप्युलेशन. Describe a steady and growing population with the help of pyramid. Describe a steady and growing a population with the help of pyramid. हा पण एक महत्वाचा आहे. इथं पिरॅमिडच्या ज्या 3 डायग्राम दिलेल्या आहेत त्या डायग्राम पण परफेक्ट करून जा. इज इज क्लिअर. एज ग्रुप पण करून जा. एज ग्रुप इज इज क्लिअर. त्यानंतर डिफरन्शिएट बिटवीन हॅबिटॅट आणि निचे, याचा व्यवस्थित आन्सर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिले, त्याच्यातले कमीत कमी 4 ते 6 पॉईंट तुमचे तोंडपाठ असले पाहिजे. व्हॉट इज सक्सेशन, त्याचे डेफिनेशन, अँड एक्सप्लेन प्रायमरी अँड सेकंडरी सक्सेशन, त्याचे एक्झाम्पल पण करून जा. इज दिस क्लिअर. ट्रॉपिकल रिजन एक्झिबिट स्पेसिस रिचनेस ॲज कम्पेअर टू पोलार रिजन. जस्टिफाय, म्हणजे ट्रॉपिकल मध्ये रिजन मध्ये तुम्हाला जास्त बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळते ॲज कम्पेअर टू पोलार रिजन. का, तर ते काचं उत्तर तुम्हाला तिथं द्यायचे. व्हॉट इज अ कन्झर्वेशन, एक्सिट्यू आणि इन्सिट्यू कन्झर्वेशन, त्याच्यातला फरक बघून जा एकदा. त्यानंतर व्हॉट आर द कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी लॉस. बायोडायव्हर्सिटी लॉसचे काय रिझन्स आहेत ते तुम्ही एकदा करून जा. सिंपल प्रश्न आहे हा. त्यानंतर राईट अ नोट ऑन म्युच्युअलिझम, मगाशी मी सांगितलं म्युच्युअलिझम कॉमेन्सलिझम करून जा. त्यानंतर डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ सिनॅप्स. सिनॅप्सची डायग्राम करून जा. सिनॅप्टिक व्हेसिकल मध्ये काय असतं, न्यूरो ट्रान्समिटर असतात. सिनॅप्टिक क्लेफ्ट करून जा. प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन काय असतात हे करून जा. स्केच अँड लेबल ह्युमन इयर. ह्युमन इयरची डायग्राम एकदा परफेक्ट करून जा. इज इज क्लिअर. तर असे तुम्हाला 2 ते 3 मार्काचे प्रश्न सेक्शन बी मध्ये आणि सेक्शन सी मध्ये येतील डेफिनेटली. याच्यापेक्षा आणखीन प्रश्न मी घेऊन येईल आणि जर तुम्हाला काही डाऊट डिफिकल्टी असतील तर पुट युअर कमेंट इन द कमेंट बॉक्स. इन अ नेक्स्ट व्हिडिओ आय विल ब्रिंग यू द क्वेश्चन्स फ्रॉम सेक्शन डी. दोज आर 4 मार्क क्वेश्चन. इज इज क्लिअर. चला, हे लॉंग आन्सर क्वेश्चन आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूयात. तर कम अँड जॉईन फॉर मोर डिटेल्स अँड मोर इन्फॉर्मेशन फॉर युअर अपकमिंग एक्झाम. तो आपला टेलिग्रामचा चॅनल आहे एव्हरीथिंग बायोलॉजी, तो जॉईन करा. दिस इज द लिंक. थ्रू दिस लिंक यू कॅन जॉईन आवर टेलिग्राम चॅनल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. इज इज क्लिअर. थँक यू व्हेरी मच. हॅव अ नाईस रिमेनिंग डे. बाय बाय.